आज जय पवार यांच्याकडून देखील अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। दादांचा फोन आता येत नाही असं म्हणत जय पवार भावूक झाले होते। काय रे जय, कसा झाला दौरा असं दादा विचारायचे। दादांनी जाता जाता इतिहास घडवलाय। दादांनी पहिली महिला उपमुख्यमंत्री राज्याला दिली असं देखील जय पवार म्हणाले। दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते, पक्षातले पदाधिकारी, सहकारी आहेत। कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे। आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये। आणि आज सगळेच मित्रपक्षातले कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नेते असतील, सर्वच बारामतीकर एकत्रित येऊन एक इतिहास घडवायला एकत्र येत आहेत। कारण आपल्याला या 23 तारखेला दादांचं नाव इतिहासात एका लेवलवरती जाऊन ठेवायचे, जिथं आपण सर्व दादांना व वहिनींना 2,40,000 मतधिक्यांनी निवडूनच आणू शकतो। अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार लढतायत। पोटनिवडणुकीत अजितदादा आणि सुनेत्रा पवारांवरील प्रेम दाखवा असं आवाहन जय पवार यांनी बारामतीकरांना केले। अजित पवारांना कार्यकर्ते भर सभेत आय लव्ह यू म्हणायचे। तो किस्सा सांगत जय पवार यांनी सर्व बारामतीकरांना आय लव्ह यू टू असं देखील म्हटलंय। वहिनींना मी प्रश्न विचारला की तुमच्या मनावरती एवढं डोंगरासारखं दुःख असून तुम्ही हा पुढाकार कसा घेतला, तेव्हा मला वहिनी बोलल्या की जय, दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे। जो आधार दादा सगळ्या बारामतीकरांसाठी होते, तशीच मी कष्ट घेणारे तो आधार सगळ्यांसाठी तिथं असायला। जिथं असेच भरभरीत सभेत कोणतरी दादांना बोललो, दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल, मग माझ्याकडे तिथं लक्ष घे। आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं, दादा आय लव्ह यू, दादा हसून बोले आय लव्ह यू टू। आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षानं भाकरी फिरवली। नव्यानं जिल्हा प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून संघटनात्मक बदल पाहायला मिळतात। रायगड दक्षिणसाठी मंत्री नितेश राणे यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या रायगड दक्षिणेवर राणेंच्या मार्फत संघटना मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। नव्यानं उपाध्यक्षपदी नेमणूक झालेल्या केशव उपाध्ये यांना ठाणे ग्रामीणची जबाबदारी सोपवण्यात आली। तर चंद्रपूर ग्रामीणसाठी मुनगंटीवारांसाठी झुकतं माप असलेले संचेती कायम, चंद्रपूर शहरासाठी प्रभारी म्हणून अर्चना डेहनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात आलेल्या पृथ्वीराज पाटील यांना कोल्हापूर पश्चिम करवीर या ठिकाणी जबाबदारी सोपवण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।